Good morning everyone. Students, we are learning chapter number 11, Work and Energy. And we have learned to last period work. What is meant by work? Work when an object is displaced by applying a force on it. Work is said to be done. कार्य कधी झाले? ज्यावेळेला आपण एखाद्या वस्तूवर बल लावल्यानंतर त्याला एनर्जी लावल्यानंतर त्याचे विस्थापन होते, डिस्प्लेसमेंट होते, त्यावेळेला वर्क डन झाले असे आपण म्हणतो. त्यानंतर आपण पाहिलं द रिलेशनशिप बिटवीन वर्क अँड एनर्जी. हे सुद्धा पॉइंट्स आपण अभ्यासलेलो आहोत. आणि आज आपण अभ्यासणार आहोत फॉर्म्स ऑफ एनर्जी. हे जे एनर्जी आहे ह्या एनर्जीची म्हणजेच ऊर्जेची वेगवेगळी रूपे आहेत. ओके, प्रत्येक आपल्याला जर ॲक्शन करायचं असेल, कृती करायची असेल तर त्याला फोर्स लावावं लागतं. एनर्जी हे नेसेसरी आहे. मग एनर्जीचे वेगवेगळे काय आहेत? फॉर्म्स आहेत. फ्रॉम नाही, हा FOR आहे म्हणून फॉर्म्स म्हणजे रूपे. पहा मग एनर्जीची कोणकोणते फॉर्म्स आहेत? पहा, मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जीचे पुन्हा दोन टाईप आहेत, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. त्यानंतर हीट एनर्जी, लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी आणि केमिकल एनर्जी. आता आपण हे एनर्जी जे आहेत मेकॅनिकल एनर्जीचे जे फॉर्म्स आहेत म्हणजे रूपे आहेत हे आपण अभ्यासूयात. ठीक आहे. आता मेकॅनिकल एनर्जी कशाला म्हणायचं? मेकॅनिकल एनर्जी पहा, द एनर्जी यूज्ड फॉर डुईंग मेकॅनिकल वर्क इज कॉल्ड मेकॅनिकल एनर्जी. या ठिकाणी मशीनचा वापर केला जातं. ठीक आहे, कार्य करण्यासाठी कशाचा वापर होतो? मशीनचा. द एनर्जी ऑब्टेन थ्रू द मशीन्स इज कॉल्ड मेकॅनिकल एनर्जी. मग या मेकॅनिकल एनर्जीचे दोन टाईप आहेत. ठीक आहे, पहा, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी आता ह्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. पोटेन्शियल पहा, पोटेन्शियल म्हणजे त्या एनर्जीमध्ये एक ठराविक काय असतं तर एक स्टेट असते, एक ठराविक पोझिशन असते. या ठिकाणी हे रबर आहे, ताणलेला रबर, ह्याची एक पोझिशन ही चेंज होते. ज्या वेळेला हे डिस्प्लेसमेंट होतं त्यावेळेला पोझिशन चेंज होते. आपण हे रीड करत करत बघूयात. पहा, पहिलं पोटेन्शियल एनर्जी कशाला म्हणायचं? द रबर बँड इज रिलीज आफ्टर स्ट्रेचिंग इट. रबर बँड आपण असं ताणलं की काय होतं? पुन्हा ते पूर्ववत होते. पहा, अ स्टोन इज हेल्ड इन द रबर ऑफ अ कॅटापोल्ट. कॅटापोल्ट म्हणजे हे गिलोर. या गेलरमध्ये तुम्ही जेव्हा हे स्टोन धरून ठेवता, होल्ड करून ठेवता, काय होते? पहा, द रबर इज स्ट्रेच अँड रिलीज. ज्यावेळेला तुम्ही दगड धरून ठेवता, हे ताणता आणि सोडून देता. काय घडतं यावेळेला? हे दोन्ही कंडिशनमध्ये काय घडतं? ज्यावेळेला तुम्ही इथं रबर स्ट्रेच करता, इथं रबर स्ट्रेच करता. पहा, इन द अबव एक्झाम्पल्स वी सी दॅट व्हेन द रबर ऑफ अ कॅटापोल्ट इज स्ट्रेच अँड रिलीज, आपण ते स्ट्रेच करतो आणि सोडतो, इट कम्स बॅक टू द ओरिजिनल स्टेट अँड द स्टोन फ्लाईज ऑफ. पुन्हा हे सोडलं की हे ओरिजिनल पोझिशनमध्ये येतात, हे पुन्हा पूर्ववत होतात आणि स्टोन जे आहे ते लांब उडून पडतं. सिमिलरली त्याचप्रमाणे व्हेन द स्प्रिंग ऑफ अ टॉय इज ओन अँड देन रिलीज. ज्यावेळेला आपण एखाद्या टॉयची चावी फिरवतो, स्प्रिंग फिरवतो, त्यावेळेला काय होते? स्प्रिंग फिरवलं की ते टॉय स्टार्ट होतं. द टॉय स्टार्ट्स प्लेईंग म्हणजे समजा डान्सिंग डॉल असेल, ती डान्स करायला लागते. तुम्ही चावी फिरवता म्हणजे स्प्रिंग गुंडाळता, तेव्हा त्याच्यामध्ये आपण फोर्स लावतो आणि ती फोर्स त्याच्यामध्ये साठवली जाते, एनर्जी साठवली जाते. आणि मग पहा, ते कधी प्ले होतं किंवा ते डान्सिंग डॉल जी आहे ती डान्स करायला लागते ज्यावेळेला आपण त्याच्यामध्ये फोर्स लावलेलं असतं, ती चावी गुंडाळली जाते, तिथं ते एनर्जी स्टोअर केली जाते. आणि ती ज्यावेळेला चावी उलगडते किंवा आपण घड्याळाला चावी देतो, जुने घड्याळ होते जे चावीवर चालायचे, जोपर्यंत त्याची चावी दिलेली आहे, स्प्रिंग गुंडाळलेली आहे, तोपर्यंत ते वॉच
प्लेइंगमध्ये असायचं, ते रनमध्ये असायचं. ठीक आहे. आणि मग ज्यावेळेला चावी पूर्ण उलगडली गेली की घड्याळ हा बंद पडायचा. डान्सिंग डॉल डान्स करायचं बंद पडते, किंवा पुढे जाणारं टॉईज हे किंवा कार असेल तर ते बंद पडते. मग ती चावी उलगडते म्हणजे काय, ते मूळ पुन्हा पोझिशनमध्ये येते. त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर केलेली असते आणि ती स्टोअर केलेली एनर्जी यूज करते. पहा, व्हेन वॉटर स्टोर्ड ॲट अ हाईट इज मेड टू फॉल ऑन अ व्हील. उंचावरून पडणारं पाणी एखाद्या चक्रावर पडलं तर काय होतं, द व्हील स्टार्ट्स रोटेटिंग. व्हील फिरायला लागतात. इन ईच ऑफ दीज ॲक्शन्स असंच डिस्प्लेसमेंट टेक्स प्लेस. काय होतं, विस्थापन होतं. विच मीन्स दॅट वर्क इज डन. विस्थापन झालं, ते चक्र रोटेटिंग होऊन त्याचं विस्थापन होतं, म्हणजेच डिस्प्लेसमेंट होतं, म्हणजेच वर्क डन झालं. पहा, फ्रॉम वेअर इज द एनर्जी ऑब्टेन टू डू दिस वर्क. इथं फ्रॉम आहे. पहा, कशापासून त्यांना एनर्जी मिळते हे वर्क डन होण्यासाठी, तर स्टोअर केलेली एनर्जी मिळते. द एनर्जी विच इज स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट ड्यू टू अ स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन. आपण जी एनर्जी त्याला मस्क्युलर फोर्सने लावलेला असतो, ती एनर्जी त्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर केली जाते, ठराविक पोझिशनमध्ये स्टोअर केली जाते. मग ऑब्जेक्ट इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. त्याला म्हणायचं पोटेन्शियल एनर्जी. आलं लक्षात. मग दुसरं टाईप आहे पहा, मेकॅनिकल एनर्जीचे देर आर 2 टाईप. ओके, पोटेन्शियल अँड कायनेटिक. आता कायनेटिक एनर्जी काय आहे पाहूयात आपण. इथं तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. असे 2 बॉल घ्यायचे आहेत. सेंटरला स्टँड करायचे, येलो आणि रेड बॉल आहेत. ठीक आहे. स्टँड केल्यानंतर आपण काय करणार आहोत, ह्याला आपण मस्क्युलर फोर्स लावणार आहोत, पुश करणार आहोत. पुश केल्यानंतर काय होईल, हे अशा पद्धतीने आपण पुश करणार आहोत की ते याला जाऊन, या रेड बॉलला जाऊन ते काय होईल, पुश करेल. म्हणजे पुश केलं की मग ह्याची मूवमेंट सुरू होईल, हे मोशनमध्ये येईल. बरोबर आहे. आणि मोशनमध्ये आल्यानंतर आपण हे जे आहे सॉकेटमध्ये जाणार आहे. असं का घडलं पहा. व्हॉट हॅपन्स व्हेन द सेकंड बॉल हिट्स द फर्स्ट वन. असं का घडलं, तर हे का पुढे झालं, याच्यामध्ये कायनेटिक एनर्जीला मोशन मिळते, हे गतिमान होतं, म्हणजेच ह्याला कायनेटिक एनर्जी फर्स्ट बॉलकडून, म्हणजे या येलो बॉलकडून याला कायनेटिक एनर्जी प्राप्त होते. आलं लक्षात. मग ही काय झालं, मोशनमध्ये येते. म्हणजे मोशनमधून जी एनर्जी मिळते त्याला म्हणायचं कायनेटिक एनर्जी, आणि ते ठराविक पोझिशनमध्ये असते त्याला म्हणायचं पोटेन्शियल एनर्जी. पहा, द एनर्जी यूज्ड फॉर डुईंग मेकॅनिकल वर्क इज कॉल्ड मेकॅनिकल एनर्जी. यांत्रिक ऊर्जेमुळे प्राप्त झालेली असते. देअर आर 2 टाईप्स ऑफ मेकॅनिकल एनर्जी, नेमली काय नाव त्यांचे, पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इज ऑब्टेन ड्यू टू पोझिशन. एका ठराविक पोझिशनमध्ये प्राप्त होते. आणि कायनेटिक एनर्जी ही बाय मोशनमुळे प्राप्त होते. आलं लक्षात. त्यानंतर आपण ज्या वेळेला कॅरम खेळत असतो त्याचं उदाहरण दिलेलं आहे. वी गिव्ह एनर्जी टू द मार्बल ऑर द स्ट्रायकर अँड सेट देम इन मोशन. तुम्ही कॅरम खेळत असताना किंवा गोट्या खेळत असताना तुम्ही त्याला मस्क्युलर फोर्स लावून एनर्जी यूज करता. ठीक आहे. मग त्यावेळेला काय होतं, ते त्यांना एक मोशन प्राप्त होते, त्यांना आपण सेट करतो मोशनमध्ये. आणि मग द एनर्जी ऑब्टेन फ्रॉम मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. यालाच म्हणायचं कायनेटिक एनर्जी. आलं लक्षात. त्यानंतर आपण पुढचं पाहूयात हीट एनर्जी, जी आपल्या किचनमध्ये आपण नेहमी यूज करत असतो. आपण पहा, आई दूध तापवते, अन्न शिजवते, मग ती काय करते, कोणती एनर्जी इथं प्रोड्यूस होत असते, हीट एनर्जी. मग हीट एनर्जी ही मेन आपल्याला सनलाईटपासून मिळत असते. ठीक आहे. मग ही हीट एनर्जी प्रोड्यूस होण्यासाठी काय, बर्निंग ऑफ फ्युएल, इंधनाचा वापर केला जातो. हीट एनर्जी इज यूज्ड इन द किचन ऑल टाईम. हीट इज मेजर्ड इन द युनिट कॅलरी. मग हीट मोजण्यासाठी, जसं गहू मोजायला, तांदूळ मोजायला आपण काय मेजरमेंट वापरतो, किलोग्रॅम गहू तांदळाला. दूध मोजण्यासाठी आपण लिटर वापरतो, हे युनिट आहे. ठीक आहे. मग हीट मोजण्यासाठी आपण
किलो कॅलरी हे युनिट आपण यूज करत असतो. मग ह्या सनलाईटमध्ये हीट एनर्जी असते. याचा आपण एक्सपेरिमेंट पाहूयात. पहा, जर आपण असं एक पेपर घेतला आणि या पेपरवर आपण हे याला म्हणायचं कन्व्हेन्स लेन्स. हे कन्व्हेन्स लेन्स याच्यावर आपण होल्ड करायचं आहे आणि कन्व्हेन्स लेन्समधून आपल्याला काय होणार आहे, सूर्याची किरणे मिळणार आहे, सनलाईट. याचा एक बारीक स्पॉट घ्यायचा आहे, एकदम बारीक, हे पुढे मागे असं ॲडजस्ट करून आपल्याला बारीक स्पॉट घेतलं की थोड्याच वेळामध्ये आपल्याला इथं स्मोक तयार झालेले दिसणार आहेत. स्मोक आपल्याला इमिट होताना म्हणजे बाहेर पडताना दिसणार आहेत. का तर सूर्यप्रकाशामध्ये एनर्जी ही असते. म्हणजे हीट एनर्जी हे काय आहे, फॉर्म ऑफ एनर्जी. आलं लक्षात. आता आपण मेणबत्ती पेटवतो, मेणबत्तीला आपण उष्णता देतो, त्याच्यातून आपल्याला लाईट मिळते. मग मेणबत्तीमध्ये कधी वर्क डन होणार आहे, ज्या वेळेला आपण त्याला उष्णता देतो त्यावेळेला ते मेल्ट होणार आहे, वितळणार आहे. मग कार्य करण्याची त्याच्यामध्ये शक्ती, त्याच्यामध्ये एनर्जी कुठून आली, हीटमुळे आली. म्हणून हीट एनर्जी हे काय आहे, फॉर्म ऑफ एनर्जी. आलं लक्षात. त्यानंतर पहा लाईट एनर्जी. लाईट एनर्जी आपल्याला माहिती आहे मुलांनो, वनस्पती स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात. ओके नाही. वी हॅव लर्न दॅट, इथं दिलेलं आहे पहा, वी हॅव लर्न दॅट प्लांट्स मेक देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट. वनस्पती फोटोसिंथेसिस या प्रोसेसनी सनलाईटच्या युजिंगने काय करतात, त्यांना काय काय लागतं, सनलाईट लागतं, वॉटर लागतं. हो का नाही. आपण हे मागच्या पाठामध्ये पाहिलेलं आहे. मग मुख्य म्हणजे सनलाईट यूज करून ते त्यांचं काय करतात, फूड प्रिपेअर करत असतात. ओके. प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड युजिंग सनलाईट. मग ते सनलाईटच्या सहाय्याने अन्न तयार करतात. सनलाईट म्हणजेच काय आहे, लाईट, प्रकाश ऊर्जा, आणि ते स्टार्चच्या रूपामध्ये साठवून ठेवतात. प्लांट्स अँड ॲनिमल्स यूज दिस फूड फॉर डुईंग देअर वर्क. मग आपण ॲनिमल्स किंवा प्लांट्स ह्या फूड्सचं यूज करत असतात त्यांचं काम करण्यासाठी. आपण म्हणून तरी पहा, एखाद्या दिवशी आपल्याला आपण जेवण केलं नाही तर आपल्याला विकनेसपणा जाणवतो, आपल्याला विकनेसपणा येतो. म्हणून आपल्याला कशाची गरज आहे, अन्नाची गरज आहे. आलं लक्षात. आपल्याला फूडमधून एनर्जी मिळत असते. मग लाईट इज फॉर्म ऑफ एनर्जी, ही एक एनर्जीचंच रूप आहे. त्यानंतर पाहूयात आपण साऊंड एनर्जी. आता साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. कधी कधी आपण पाहिलेलं आहे की फटाके लावले की विंडो पेन्स हे काय होतात, क्रॅक होतात. ठीक आहे. द ग्लास पेन्स ऑफ विंडोज क्रॅक ड्यू टू अ लाऊड नॉईज. लाऊड नॉईजनी काय होतात, तर विंडो पेन्स हे क्रॅक जातात. किंवा आपण जर हे लावलं, फटाके लावले, माळ्यावरचे भांडे पडतात. ठीक आहे. त्याचबरोबर जसं भांडे पडतात तसंच साऊंड इज यूज टू कंट्रोल द मोमेंट्स ऑफ सम टॉय कार्स. काही वाहनांमध्ये साऊंड नियंत्रित करण्यासाठी सुद्धा काय केलेलं असतं, तर साऊंड यूज केलेलं असतं. त्यांची मूवमेंट नियंत्रित करण्यासाठी साऊंडचा वापर केलेला असतो. दिस मीन्स दॅट सम वर्क इज डन बाय साऊंड. म्हणजे काही गोष्टी साऊंडमुळे सुद्धा होत असतात. ओके. म्हणून म्हटलेलं आहे साऊंड इज फॉर्म ऑफ एनर्जी. त्यानंतर पहा केमिकल एनर्जी. केमिकल एनर्जी म्हणजे साठवलेली ऊर्जा असते. ही आपण ज्यावेळेला फटाके वाजवतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यामधून आपल्याला लाईट दिसते, त्यानंतर आपल्याला साऊंड ऐकायला येतं आणि आपल्याला हीटसुद्धा दिसतं. तसं ज्यावेळेला आपण लाकूड जात असतो त्याच्यामधून सुद्धा आपल्याला हे लाईट दिसतं, हीट दिसतं, लाईट दिसते आणि काही काही वेळेला साऊंडसुद्धा आपल्याला ऐकायला येतो. हिअर अ क्रॅकलिंग साऊंड ॲज वेल. म्हणजे याच्यामध्ये हे एनर्जी साऊंड हीट आणि लाईट हे एनर्जी याच्यामध्ये स्टोअर केलेले असतात. मग त्याला म्हणायचं केमिकल एनर्जी. आलं लक्षात. पहा, वेन वूड बर्न्स वी गेट हीट अँड लाईट. हीट आणि लाईट मिळतं. समटाईम्स वी हिअर अ क्रॅकलिंग साऊंड ॲज अ वेल. आपण साऊंडसुद्धा ऐकू शकतो. व्हॉट मेक्स दिस हॅपन. काय करते असे, द एनर्जी स्टोर्ड इन वूड इज इमिटेड इन व्हेरियस फॉर्म्स थ्रू केमिकल ॲक्शन. काही रासायनिक क्रियेमुळे याच्यामध्ये साठवून ठेवलेले हे एनर्जी आहेत हे सगळे बाहेर पडतात. मग हे जे आहे बॅटरी, तर याच्यामध्ये सुद्धा
ॲसिड यूज केलेलं असतं. ऑल्सो इट इज ड्यू टू द केमिकल ॲक्शन इन द लीड ॲसिड बॅटरी. लेड ॲसिड बॅटरीमध्ये हे एनर्जी स्टोअर करून ठेवलेले असतात, त्याच्यामधून इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होत असते. आलं लक्षात? पहा, द एनर्जी ऑब्टेन थ्रू केमिकल ॲक्शन इज कॉल्ड केमिकल एनर्जी. मग आपल्याला ही केमिकल एनर्जी ही स्टोअर केलेली ऊर्जा म्हणजेच रासायनिक ऊर्जेमधून आपल्याला ही एनर्जी आपल्याला ऑब्टेन होत असते. आलं लक्षात? समजलं? मग हे काय आहे? सर्व फॉर्म्स ऑफ एनर्जी आहे. हे पुन्हा एकदा तुम्ही वाचायचं आहे. तुमच्या सराउंडिंगला जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला एनर्जी सारे तुम्हाला सापडणार आढळणार आहेत. ऑब्झर्वेशन करा, त्यानंतर थिंक करा, विचार करा. ओके.